राज्यातील ITI मध्ये ख्रिश्चन, मुस्लिम किंवा अन्य धर्माचा स्वीकार केलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी अशा विद्यार्थ्यांना आरक्षित जागांवर प्रवेश मिळणार नाही यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी माजी कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे। एक प्रकारे डिलिस्टिंगसाठीचे हे प्रयत्न म्हणावे लागतील। मंगलप्रभात लोढा यांनी माजी कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचं निवेदन केलं होतं। त्यानुसार 18 डिसेंबरला शासन आदेश काढून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे। त्यामध्ये प्रतिभा धरमसिंग मसराम आणि ॲडव्होकेट किरण भगवान गभाले यांचा सदस्य म्हणून समावेश आहे। तर व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक हे समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत। आदिवासी मूल धर्म सुरक्षासाठी जे काही केलं पाहिजे, आदिवासी धर्मासाठी काय काय केलं पाहिजे ते पण सरकारची जिम्मेदारी आहे। तो त्यासाठी काय मधला मार्ग काढायचा, त्यासाठी आम्ही एक रिटायर्ड व्हाईस चान्सलर आणि सर्व राजकीय दलाचे प्रतिनिधी घेऊन एक समिती तयार करून त्या समितीच्या योग्यानुसार माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, माननीय सरकार यावेळी योग्य निर्णय संविधान अंतर्गत राहून घेतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।